नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सीईटी 3 इयर्स 2026 साठी विद्यार्थ्यांचे यामध्ये प्रश्न येत होते की सर, डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले आहेत, त्यानंतर मग पुढची प्रोसेस काय असेल, अल्फाबेटिकल लिस्ट कधी रिलीज होईल, त्यानंतर जर आपण बघितलं तर फायनल मेरिट लिस्ट कधी रिलीज होणार आहे, कॉलेज ऑप्शन फॉर्म म्हणजे कॉलेजचे प्रेफरन्स कधीपासून द्यायला चालू होणार आहेत, आणि मग मग कॉलेज अलॉटमेंट आणि कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी कधी जायचं आहे, या सर्व इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि हेच डाऊट सर्व विद्यार्थ्यांचे यामध्ये होते. सो त्या पद्धतीने एक टेंटेटिव्ह एक्सपेक्टेड डेट तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे की कशा पद्धतीने प्रोसेस ही पुढे जाणार आहे, कोणत्या डेट्स मध्ये या पुढे तुम्हाला दिसत आहे अल्फाबेटिकल लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, कॉलेज प्रेफरन्स आणि अलॉटमेंट आणि ऍडमिशन हे कधीपर्यंत तुम्हाला प्रॉपरली डेट वाईज तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाऊट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत असतात. आणि समजा तुम्ही सबस्क्राईब जर नाही केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही आहे. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, तर नॉर्मली आपण आता पुढे प्रोसेस आपण बघूया कशा पद्धतीने हे वर्क होतं. सो आपण बघितलं कॅप राउंड 1चं जर आपण रजिस्ट्रेशन बघितलं तर 11th जून पासून चालू झालेलं आहे आणि 30 जून ही लास्ट डेट आहे. म्हणजे या मंथची 30 जून यामध्ये लास्ट डेट आहे कॅप रजिस्ट्रेशनसाठी. पण याच्यामध्ये लास्ट इयरचा एक्सपिरियन्स जर आपण बघितलं किंवा लास्ट इयरच्या अनुभवानुसार यामध्ये या डेट्स चेंज होत असतात, एक्सटेन्शन होत असतं. का बरं? कारण की यामध्ये जर आपण बघितलं आतापर्यंत 6 सेमिस्टर विद्यार्थ्यांचा रिझल्ट अजून लागलेला नाहीये. वायसीएम स्टुडंटचा पण अजून रिझल्ट लागलेला नाही. म्हणजे खूप साऱ्या युनिव्हर्सिटी आहेत ज्यांचा रिझल्ट अजूनही पेंडिंग आहे. सो त्यासाठी सीईटीला सुद्धा माहिती आहे की खूप विद्यार्थ्यांचे रिझल्ट पेंडिंग आहेत, म्हणून ते काय करतं, एक्सटेन्शन देत असतं. लास्ट टाइम 2 टाइम एक्सटेन्शन दिलं होतं. ओके, या टाइम सुद्धा एक्सटेन्शन देणार, कारण की 30 जून जर आपण बघितलं तर लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशनसाठी. सो याच्यामध्ये फर्स्ट एक्सटेन्शन जो आहे तो तर भेटणारच आहे. मला असं वाटतं सेकंड सुद्धा एक्सटेन्शन म्हणजे 2 वेळा एक्सटेन्शन यामध्ये भेटणार आहे. आणि ती जी डेट जी असेल, लास्ट डेट जे आपण रजिस्ट्रेशन करत आहोत त्याची डेट जी असेल एक्सटेन्शन मिळून 16 जुलै 2026 पर्यंत ही डेट असणार आहे. या अगोदर ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागतील ते विद्यार्थी यामध्ये रजिस्ट्रेशन करतील. ज्या विद्यार्थ्यांना रिझल्ट लागणार नाहीये, कारण की त्यांना मग मार्क्स फिलअप करायला भेटणार नाही, अशा विद्यार्थ्यांनी फक्त रजिस्टर करून ठेवा स्वतःला. म्हणजे मार्क्सच्या फील्डमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला पुढे प्रोसेस करता येणार नाही. पण तेवढ्या प्रोसेस पर्यंत तरी तुम्ही पोहोचा, जेणेकरून जेव्हा तुमच्याकडे रिझल्ट जेव्हा रिलीज होईल त्यावेळी तुमची लॉग इन पोर्टल तुम्ही लॉग इन करून त्यानंतर तुम्ही प्रॉपरली इन्फॉर्मेशन फिलअप करू शकता. ओके, सो त्यासाठी तुम्हाला रजिस्टर करून स्वतःला ठेवणं गरजेचं आहे, ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट अजून लागलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी. ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला आहे त्यांनी प्रॉपरली पूर्ण प्रोसेस करायची आहे. डॉक्युमेंट व्हेरीफाय करून ठेवायचे आहेत. पार्शियली व्हेरीफाय असेल तर पार्शियली व्हेरीफाय का आहे त्याचं रिझन बघा, ते प्रॉपरली डॉक्युमेंट अपलोड करा. काही डाऊट असेल तर Instagramला फॉलो करा, तिकडे मला डायरेक्टली कॉल करा. जर मी मेसेजचा रिप्लाय खूप विद्यार्थ्यांचा पेंडिंग आहे, सो त्यासाठी डायरेक्टली तुम्ही मला कॉल करा. ओके, Instagramची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. काही डॉक्युमेंट्स रिजेक्ट झाले असतील तर ते डॉक्युमेंट्स जर कॅटेगरीचे असेल तर 31 मार्च 2027 पर्यंत तुमचे कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. जर 2026 पर्यंत असेल तर ते डॉक्युमेंट तुमचं रिजेक्ट करणार आहेत कॅटेगरीसाठी. ओके, अशा पद्धतीने काही डॉक्युमेंट्समध्ये रिजेक्शन झालं असेल तर प्रोफाईल परत एकदा अनलॉक करा, त्यामध्ये प्रॉपरली चेंजेस करा. चेंजेस झाल्याच्या नंतर त्याची प्रिंटआउट काढा आणि त्यानंतर मग तो फॉर्म तुमचा लॉक करा. डेफिनेटली तो जो डॉक्युमेंट आहे ते व्हेरिफाय होऊन जाईल. आफ्टर व्हेरिफाय कोणती प्रोसेस आहे, कधी अल्फाबेटिकल लिस्ट रिलीज होणार आहे, फायनल मेरिट लिस्ट, कॉलेज अलॉटमेंट, ते आता तुम्हाला यामध्ये मी स्टेप बाय स्टेप सांगतच आहे. ओके, सो याच्यामध्ये जर आपण बघितलं अल्फाबेटिकल लिस्ट ही कॅप राउंड 1 ची कधी रिलीज होणार आहे तर त्याची डेट्स तुम्हाला मी टेंटेटिव्ह सांगत आहे. 25 जुलै म्हणजे पुढच्या महिन्यात 25 जुलै 2026 मध्ये अल्फाबेटिकल लिस्ट ही तुमची रिलीज होणार आहे. अल्फाबेटिकल रिलीज झाल्याच्या नंतर मग त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे चेंजेस करायचे असतील तर ते चेंजेस करू शकतात. काही विद्यार्थ्यांना चेंजेस करायचे नसतील
त्यांना काहीही करायचं नाहीये. त्यांना फायनल मेरिट लिस्टची वेट करायची आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे, की सर अल्फाबेटिकल लिस्टमध्ये काही चुका आहेत, तर त्या तुम्ही चेंजेस करू शकता. ओके. सो अल्फाबेटिकल लिस्ट आल्याच्या नंतर ग्रीव्हियन्सचा टाईम असतो, तेच त्यामध्येच तुम्हाला चेंजेस वगैरे प्रॉपरली हे करायचे असतात. जसं की यामध्ये तुम्हाला मी सांगितलंय. ते विंडो कधीपर्यंत तुम्हाला चेंजेस करायचे असतात? तर 26 जुलै ते 28 जुलै या या डेट्सपर्यंत तुम्हाला चेंजेस करायचे असेल, तुम्ही फॉर्म वगैरे ॲप्लिकेशन फॉर्म हा अनलॉक करायचा आहे आणि प्रॉपरली तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. चेंजेस करू शकता. ओके. ते सर्व चेंजेस झाल्याच्या नंतर मग तुमची फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश होत असते. फायनल मेरिट लिस्ट कधी होणार आहे? तर 1 ऑगस्ट 2026 ला ही तुमची फायनल मेरिट लिस्ट रिलीज होणार आहे आणि मग त्यामध्ये तुमचं स्टेट वाईज किती रँक आहे, हे तुम्हाला त्यामध्ये समजून जातं. फर्स्ट रँक, सेकंड रँक, थर्ड रँक त्यामध्ये तुम्हाला समजतं, की तुमचा रँक हा किती आहे. तुमचा रँक ज्या पद्धतीने चांगला असेल, तुमच्या कॉलेजचे अलॉटमेंट होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. कारण की ॲज पर युअर पर्सेंटाइलच तुमचा हा रँक डिसाईड होतो. ओके. सो फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झाल्याच्या नंतर मग त्यामध्ये कोणतेही चेंजेस होणार नाहीयेत. ओके. फायनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर मग डायरेक्टली तुमची कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला देण्यासाठी कॅप राउंड 1 आणि 2 साठी हे विंडो चालू होते. कॅप राउंड 1 ला जे तुम्ही प्रेफरन्स देणार आहात तेच कॅरी फॉरवर्ड होणार आहेत कॅप राउंड 2 साठी. सो कॅप राउंड 1 मध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स हे द्यायचे आहेत. कशा पद्धतीने द्यायचे आहेत, हाऊ टू मेक कॉलेज लिस्ट याची व्हिडिओ तुम्हाला या चॅनलला भेटणार आहे. त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बिकॉज तुम्हाला समजेल की कॉलेजचे प्रेफरन्स कशा पद्धतीने देत असतात. खूप विद्यार्थ्यांचा लास्ट इयरला झालेला आहे. 99 पर्सेंटाइल आहेत, 94 पर्सेंटाइल आहेत, तरी सुद्धा त्यांना चांगले कॉलेजेस त्यांना भेटलेले नाहीत. ड्यू टू कॉलेज प्रेफरन्स लिस्ट त्यांनी बरोबर बनवलेली नव्हती. सो त्या पद्धतीने आपल्याला प्रॉपरली कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. त्यासाठी मी तुम्हाला गाईडन्स करणार आहे. त्याबाबत तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण जे तुम्ही कॅप राउंड 1 ला कॉलेजचे प्रेफरन्स देणार आहात, तेच प्रेफरन्स कॅप राउंड 2 मध्ये कॅरी फॉरवर्ड होणार आहेत. म्हणजे जेव्हा कॅप राउंड 2 जेव्हा चालू होईल, तेव्हा तुम्हाला कोणतेही कॉलेजचे प्रेफरन्स द्यायची गरज नाही आहे. डायरेक्टली तुमचे कॉलेज अलॉटमेंट तुम्हाला होणार आहे, जे तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले आहात त्या पद्धतीने. ओके. ते कॉलेजचे प्रेफरन्स कधी आपल्याला द्यायचे आहेत? एक्सपेक्टेड डेट सांगतोय तुम्हाला. ओके. 2 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट या दरम्यान आपल्याला कॉलेजची विंडो म्हणजे कॉलेजचे प्रेफरन्स आपल्याला द्यायचे आहेत, जे आपण तुमचे लॉगिन आयडी तुम्ही करत आहात, डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करत आहात, त्यामध्येच आपल्याला कॉलेजचे प्रेफरन्स हे द्यायचे आहेत. कुठेही तुम्हाला कॉलेजमध्ये द्यायचं कुठं नाहीये. तुम्हाला तुम्ही जे पोर्टल आहे, जे तुम्ही आता ज्यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करत आहात, त्यामध्येच आपल्याला कॉलेजचे प्रेफरन्स हे द्यायचे आहेत. ती डेट कधी आहे? 2 ऑगस्ट टू 4 ऑगस्ट मध्ये एक्सपेक्टेड डेट आहे. यामध्ये कॉलेजचे प्रेफरन्स आपल्याला द्यायला भेटणार आहेत. नंतर जर आपण बघितलं, तर मग कॉलेज अलॉटमेंट कधी होईल? म्हणजे तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स दिल्याच्या नंतर कॉलेज अलॉटमेंट हे 7 ऑगस्ट 2026 ला तुम्हाला समजेल, की तुम्हाला कोणता कॉलेज लागलेला आहे ॲज पर युअर प्रेफरन्स. तुम्ही जो प्रेफरन्स दिलेला आहे, त्या प्रेफरन्सनुसार म्हणजे समजा 1, 2 आणि 3 मी प्रेफरन्स दिले. एक जी दिलंय, एक आय-एल-एस दिलंय, एक फिनोलिया दिलंय. सो मला जी हा किंवा आय-एल-एस हा लागलेला आहे. सो मला जर तो कॉलेज पाहिजे, तर डेफिनेटली मी ॲडमिशनसाठी जाईन आणि तिकडे माझी सीट हे कन्फर्म करून टाकेन. माझं ॲडमिशन एखाद्या कॉलेजमध्ये जर मी घेतलं, तिथेच माझी ॲडमिशन प्रोसेस कॅप राउंडची डन होणार आहे. त्यानंतर तुम्हाला काहीही करायचं नाहीये. कॉलेज कधी चालू होईल, तुम्हाला फक्त बघायचं आहे. ओके. कॉलेज जेव्हा अलॉटमेंट होईल, तेव्हा प्रॉपरली तुम्हाला डॉक्युमेंटेशन न्यायचं आहे. ते डॉक्युमेंट्स कोणते आहेत, त्याची ऑलरेडी व्हिडिओ आहे. तो वरती आय सेक्शनला तुम्हाला मी टाकून देईन. त्यानंतर जर आपण बघितलं कॉलेजला ॲडमिशनसाठी कधी जायचं आहे 10th ऑगस्ट ते 12th ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे. ओके. हे सर्व ॲडमिशन प्रोसेस झाल्याच्या नंतर प्रॉपरली तुम्हाला 1 to 2 डेज या 3 डेजचा टाईम दिला जातो कॉलेज ॲडमिशनसाठी. ओके. सो अशा पद्धतीने ही प्रोसेस चालू होते. ओके. यामध्ये तुमची कॅप राउंड 1 ची प्रोसेस ही कंप्लीट होते. त्यानंतर मग डायरेक्टली तुमचं कॅप राउंड 2 हे स्टार्ट होतं. कॅप राउंड 2 मध्ये जसं तुम्हाला मी सांगितलं, यामध्ये परत तुम्हाला कॉलेज प्रेफरन्स द्यायची गरज नाही आहे. कारण की कॅप राउंड 1 मध्ये तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले आहात. तेच कॅरी फॉरवर्ड होतात. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट नाही होणार आहे, ते कॅप राउंड 2 मध्ये कॅरी फॉरवर्ड होतील.
कॅप राउंड 1 चे जे कॉलेज आहेत ते कॅप राउंड 2 ला कॅरी फॉरवर्ड होतील. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होतील, समजा 2 नंबरचा कॉलेज जर तुम्हाला लागलेला आहे, तर तुम्हाला बेटरमेंट करायचं आहे, ते विद्यार्थी बेटरमेंट करू शकतो. ओके. ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज लागलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना तो कॉलेज घेणं कंपल्सरी आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्सचा कॉलेज लागेल, तो कॉलेज त्यांना घेणं कंपल्सरी आहे. जर तो नाही घ्यायचा असेल, तर मग तुम्ही त्या सीट्सला काहीही करू नका. डायरेक्टली कॅप राउंड 3 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. बट या कॉलेजचा जो काही तुम्ही फर्स्ट प्रेफरन्सचा जो काही कॉलेज तुम्ही देणार आहात, प्रॉपरली द्या. कारण की तो जर कॉलेज तुम्हाला पाहिजे, तर तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स डेफिनेटली द्या आणि फर्स्ट प्रेफरन्स तुम्ही स्वतः ती लिस्ट बनवता आहे, तर त्यासाठी फर्स्ट प्रेफरन्स तुम्ही दिलेला आहे. तर ऑब्व्हियसली त्या प्रेफरन्सचा जो तुम्हाला कॉलेज लागलेला आहे, त्यामध्ये तुम्ही नक्की ॲडमिशन घ्याल. ओके. असा कोणताही कॉलेज टाकू नका फर्स्ट प्रेफरन्सला, जिथे तुम्हाला ॲडमिशन हे घ्यायचं नाहीये. ओके. ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, अशाच पद्धतीचा कॉलेजचा प्रेफरन्स हा फर्स्ट तुम्हाला द्यायचा आहे. ओके. सो या पद्धतीने कॅप राउंड 2 नंतरला चालू होईल. मग तो 13 ऑगस्ट 2025 ला त्यांच्या काही सीट्स पेंडिंग असलेले व्हॅकंट सीट्स म्हणजे कॅप राउंड 1 ला जे काही कॉलेजमध्ये ॲडमिशन विद्यार्थी घेतात, त्यानंतरला जे काही सीट्स पेंडिंग राहतात, त्यासाठी मग कॅप राउंड 2 हा चालू होतो. ही सिंपल प्रोसेस अशा पद्धतीने चालू असते. 13 ऑगस्ट 2025 ला कॅप राउंड 2 हा चालू होतो आणि नंतरला मग ते प्रोसेस कॅप राउंड 3, 4 काय आहे ते नंतरला तुम्हाला मी सांगेनच. बट नॉर्मली खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सर डेट्स वगैरे सांगा. ॲक्चुअल डेट कधीपासून चालू होऊ शकतं? ते तुम्हाला यामध्ये प्रॉपरली सांगितलेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुमचा चॅनल आहे तो डेफिनेटली सबस्क्राईब करा. बिकॉज कॅप राउंड संदर्भात तुम्हाला तर मी नॉलेज देतच असतो. पण पुढे तुम्हाला जेव्हा एल-एल-बीचं ॲडमिशन तुमचं झाल्याच्या नंतर तुम्हाला सेमिस्टर वाईज कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, त्यानंतर इंटर्नशिप तुम्हाला कधी लावायची आहे, प्रॅक्टिस कधी करायची आहे, या पद्धतीचे इन्फॉर्मेशन सुद्धा या व्हिडिओमधून तुम्हाला मी देत असतो. या चॅनल थ्रू तुम्हाला देत असतो. त्यासाठी एकच प्रयत्न आहे, की हा सबस्क्राईब करून ठेवा चॅनल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ किंवा हा चॅनल शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा इन्फॉर्मेशन फ्री ऑफ कॉस्ट भेटून जाईल. ओके. थँक यू सो मच.